100 माळ घेण्यासाठी 100 बोट त्यामध्ये टाकण्यासाठी त्याला 100 व्यक्ती मिळत नव्हता. आणि मग मिळत नसल्यामुळे त्याच्या आईला देखील त्याची भीती वाटावी लागली की ती 100वी व्यक्ती मीच असू शकते की काय, असं त्याच्या स्वतःच्या आईला भीती वाटत होती. पण त्यानंतर मग काय झालं, तथागत भगवान गौतम बुद्ध त्या जंगलाकडे गेले आणि गेल्यानंतर मग त्या जंगलामध्ये आतमध्ये शिरल्यानंतर जो काही अंगुलीमाल आहे तो गौतम बुद्धांच्या पाठीमागे आला आणि पाठीमागून गौतम बुद्धांना आवाज दिला की तू तू थांब म्हणून. आणि मग थांब म्हणून म्हणल्यानंतर मग काय केलं, गौतम बुद्धांनी थांबले नाहीत तर फक्त एकदा मागे वळून पाहिल्यानंतर गौतम बुद्ध तिथून थोडस पळू लागले. थोडस पळल्यानंतर आता ते काही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत नव्हते, तर त्याला एक जाणीव करून देण्यासाठी मग थोडस पळत गेले. आणि पळत गेल्यानंतर ज्यावेळेस तो थकला आणि थकल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी थांबले. आणि थांबल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांचं ते तेजच, जे ज्ञानाचं तेज आहे, जे ज्ञानप्राप्तीचं जे तेज त्यांना मिळालेलं होतं, त्या तेजानेच त्यांच्याकडे त्या अंगुलीमालकडे तथागतांनी पाहिलं. आणि ते तेज पाहूनच त्यांचा जो शांतीचा मार्ग आहे, त्यांचं जे शांत वृत्ती आहे, त्यांची जी माया करुणा प्रेम आहे, तेच पाहून किंवा त्यांची जी वाणी आहे ती ऐकूनच अंगुलीमाल त्यांच्या त्या शांतीच्या मार्गाकडे नतमस्तक झाला, करुणाकडे नतमस्तक झाला, त्या प्रेमाकडे नतमस्तक झाला. आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला त्यांनी विनंती केली की मला देखील तुमच्या भिक्खू संघामध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर मग तथागतांनी त्याला आज्ञा दिली किंवा त्याला परवानगी दिली की तू आमच्या भिक्खू संघामध्ये येऊ शकतोस.